काय रे दादा? का रे सारखं असं करत असतोस? काय झालं? हा? आज मला सगळ्यांसमोर बाबांना खरं काय ते का सांगू दिलं नाहीस? अरे हे सगळं तुझ्यामुळे झालं, ह्याचं क्रेडिट तुम्हाला का देऊ दिलं नाहीस? दरवेळेला माझ्याकडे असे डोळे मोठे करून तुम्हाला गप्प करतोस आणि मी गप्प बसतो. इकडे इकडे काय आपल्यामध्ये कसलं आलंय क्रेडिट वगैरे? काय बोलतोयस तू? नाही, हे ठीक नाही आहे. अरे काय? हे बघ, बाबांना कळायला हवं होतं. अरे पण कसं? दरवेळेला तुझी चांगली गोष्ट माझी म्हणून माझं होणारं कौतुक मी नाही सहन करू शकत. मला त्रास होतो याचा, गिल्ट येतं मला. लहानपणापासून आजपर्यंत माझ्याकडून झालेल्या चुका तू स्वतःवर घेत आलायस दीप. हे बरोबर नाहीये. हे बघ महत्वाचं काय आहे? आपल्या दुकानावर बाबांच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीवर, त्यांच्या इब्रतीवर कोणी बोट उचलला नाही पाहिजे. आणि तो आपला हेतू साध्य झालाय. बस आपलं तू बघितलं नाही का बाबा केवढे खुश होते? हा दादा, तू नको रे या सगळ्या गोष्टीत पडू. अरे तू आता फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रीती वहिनी, तुम्ही आता फक्त तुमच्या नात्यावर, तुमच्या भवितव्यावर फोकस करा. बस, बाकी काय नाही. कळलं का? ठीक आहे दादा, हा? तू म्हणशील तसं. काय ठीक आहे दादा, ऐकतो मी तुझं. ही काय फालतूगिरी आता? दादा विदा बोलतोयस मला? हा, अरे हे बघ, म्हणजे प्रत्येक वेळेला तू एवढा समजूतदारपणा दाखवतोस ना की मला प्रश्नच पडतो, मी खरंच तुझा मोठा भाऊ आहे? ए दादा, हा, अरे मी मला लहानच वाटतो, कारण की तुला बरोबर कळतं रे कुठल्या वेळेला काय करावं, कसं वागावं. आणि मी मोठा असूनही आजही तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. तुला खरं सांगू, नशीब लागतं असं भाऊ मिळाला आणि मी खरंच नशीबवान, खरंच. झालं? हा, जाता तिथे प्रीती वहिनी वाट बघत असेल तुझी. जाऊन झोप जा. ओके, गुड नाईट दादा. काय आहे? काय अरे, म्हणजे तू पण लवकर झोप असं म्हणायचं होतं मला. मी नाही जाऊ शकत आता. ते हा? विराट झोपल्याशिवाय नाही जाऊ शकत ना. हा? अरे तो जर जागा असेल आणि मी गेलो त्याच्या खोलीत तर मला लेक्चर देत बसेल. त्यापेक्षा तो झोपल्यावर जातो. ऑल द बेस्ट. गुड नाईट दादा. तुला पण ऑल द बेस्ट. गुड नाईट. दादा, काय ग सुलू? गार दूध आणलंय. मसालेदार खाल्लं होतंस ना तू, त्रास होईल म्हणून. नाही, तुझा उपाय बरोबर आहे, पण मी मसालेदार काही खाल्लेलंच नाहीये. ऍसिडिटी होते ना तुला वारंवार, म्हणून गार दूध आणलंय. ठेवू? ठेव की. ठेवलं गार दूध. पी गार दूध. काय होतंय तुला? तुझं बोलायचं होतं मला जरा. वाटलंच होतं मला. बोल बोल. नाही, तुझा मुलगा अगदी सेम तुझ्यासारखा आहे, डिक्टो. अरे वा, नवीनच माहिती दिलीस की ग तू मला. दादा, जेन्युइनली वाटलं मला म्हणून सांगते. अगं हो ग, मला छान माहिती आहे स्वराज अगदी माझ्यासारखा आहे, म्हणून तर त्याच्यावर मी दुकानाची जबाबदारी टाकली ना. नाही, स्वराज अगदी तसाच आहे, तू म्हणतोयस तसा. पण आता मी स्वराज बद्दल नाही बोलत आहे, दीप बद्दल बोलतीये. दादा, तुला कशी सिल्कची सगळी माहिती आहे, बघितल्या बघितल्या तुला सगळं कळतं. तसंच त्याचं आहे, त्याला हातात घेतल्या घेतल्या कळतं. तू एकदा दुकानातली कुठली तरी जबाबदारी टाकून बघ ना त्याच्यावर. हे बघ सुलोचना, त्याच्यासारख्या बेजबाबदार आणि व्यसनी माणसावर मला कुठलीही जबाबदारी टाकायची नाहीये. दुकानाची तुला छान माहितीये आपल्यातला हा विषय न संपणारा आहे आणि म्हणूनच त्यावर मला बोलायची इच्छा नाहीये. ते पिशील का नेऊ? बघतो. कीर्ती सकाळी कुठल्या मुलाच्या मागे मागे करत होती?
आणि स्टाफ रूम मध्ये गेला तो मुलगा विराज होता का दुसराच कोणी? कारण आत दुसरा कुठलाच मुलगा दिसला नाही मला. काय करू? जाऊन विराजशीच बोलू का या बाबतीत? मी बोलायला तर हवं, कारण त्याशिवाय नेमकं खरं काय ते कसं कळेल मला. बोलतेच. वरती हा? वरती आहे तुझी खोली. इकडं. अरे अगं कुठे चाललीस? मी झोपेत आहेस काय? हा? ए बाई, तुला वरच्या दिशेला रूम दिली. ही विराजची खोली आहे. विराजच्या खोलीकडे चालली आहे. ए, तुला काय करायचं बाजूला? ए, मेरी बिल्ली मुझसे म्याव. तू माझी खोली हडप केलीस ना? हा? मग आता मी गप गुमान इथं विराजच्या खोलीत झोपतोय, तुला ही पण रूम हडप करायची आहे का? अरे बाबा, तुला काय करायचंय बाजू? विराजकडे काम आहे. एकतर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू कटकट कटकट करतोयस, तरी मी येते का तुझ्याशी बोलायला? मी आता विराजच्या खोलीच्या दिशेने जाते, त्याच्याकडेच काम असेल ना माझं. हो, एवढं बोलली असतीस ना तरी कळलं असतं.